नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा श्रावण पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनला भद्राची सावली असणार आहे का, कोणत्या वेळेत राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. भावा बहिणीच्या सुंदर पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, ज्याला राखी पौर्णिमा या नावानेही ओळखतात. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते. आणि भाऊ या दिवशी आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचं वचन देतो. सध्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे की मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा श्रावण पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनला भद्राची सावली असणार आहे का, रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कारण पौर्णिमा तिथीला भद्राची सावली असते, त्याबरोबरच राहुकाळ देखील असतो. त्यामुळे कोणत्या वेळेत राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही हे आपण पाहणार आहोत. कारण शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यामुळे भावाला लाखो पटीने चांगल्या फळांची प्राप्ती होते, त्याचे कधीच अमंगल होत नाही. त्यामुळे योग्य शुभ मुहूर्तावर राखी बांधणं गरजेचं आहे. तर 28 ऑगस्ट 2024 शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी या वर्षीचं रक्षाबंधन आलेलं आहे. या राखी पौर्णिमेची किंवा श्रावण पौर्णिमेची सुरुवात गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 लागणार आहे. ते शुक्रवारी 28 ऑगस्टला सकाळी 9:48 असणार आहे. 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 28 ऑगस्टला आपण ही पौर्णिमा साजरी करणार आहोत. पण बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे यावर्षी सुद्धा रक्षाबंधनवर भद्राची सावली असणार आहे का, कारण धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही. म्हणजेच भद्रा काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे म्हणतात, कारण भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. भद्रा ही कोण आहे, तर भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसेच ती शनिदेवाची बहीण देखील आहे. भद्रा काळात राखी बांधली जात नाही, कारण लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती, तेव्हा त्याचं सर्व काही संपलं होतं. या श्रद्धाच्या आधारे भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही. आणि दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे. त्यामुळे भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही. भद्राचा स्वभाव खूप कठोर होता, त्यामुळे तिला पंचांगात स्थान देण्यात आले आहे. भद्राशिवाय राहू काळामध्ये सुद्धा कोणतेही शुभ काम करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे भद्रा काळाला अशुभ वेळ मानली जाते. म्हणून या वेळेत कोणतेही शुभ कार्य करत नाहीत. आणि जरी या काळात शुभ कार्य केले तरी त्याचे अशुभ परिणाम आपल्यासमोर येऊ शकतात. त्यामुळे राखी बांधणे, विवाह, मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश, नवीन कार्याचा, व्यवसायाचा शुभारंभ, कोणतेही मंगल कार्य या भद्रा काळात करू नये, कारण या काळात ही कार्य केली तर त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. तर भद्राची सुरुवात ही पौर्णिमा तिथीसह होते आणि यावर्षी पौर्णिमा गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 लागणार आहे. त्यामुळे यावर्षी 27 तारखेलाच भद्रा येत आहे. त्यामुळे भद्रा काळ जो आहे तो 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होत आहे, ते 27 तारखेलाच रात्री 9:32 संपणार आहे. त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी एक चांगली गोष्ट अशी आहे की भद्रा ही सूर्योदय होण्याआधीच संपणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनला भद्राची सावली नसणार आहे. थोडक्यात 27 ऑगस्टला भद्रा काळ आहे. त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला पौर्णिमा असली तरी सुद्धा चुकूनही राखी बांधायची नाही. भद्रा काळ अशुभ मानला जातो, त्यामुळे बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी. शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळू शकतात. तर शुक्रवारी 28 ऑगस्टलाच आपल्याला रक्षाबंधनचा सण साजरा करायचा आहे. मात्र 28 तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी पहाटे 5:57 पासून ते सकाळी 9:48 आहे, कारण भद्रा काळ हा 27 ऑगस्ट रोजी संपलेला असेल. त्यामुळे रक्षाबंधनच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधनच्या काळात भद्राचा सावट असणार नाही. भद्राची उत्पत्ती कशी झाली, तर ब्रह्मदेवाच्या सूचनेनंतर पंचांगात भद्राची एक वेळ निश्चित करण्यात आली. जेव्हा पंचांगात विष्टीकरण घडते तेव्हा तो भद्रा काळ असतो. तर यावर्षी भद्रा काळ 27 ऑगस्ट रोजी येत असल्यामुळे 27 ऑगस्टला आपण राखी बांधू शकत नाहीत. 28 ऑगस्टला मात्र तुम्ही राखी बांधू शकता. पण 28 तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा नसली तरी सुद्धा राहू काळ आहे
आणि या राहू काळामध्ये सुद्धा शुभ कार्य करता येत नाही. त्यामुळे राहू काळ हा 28 तारखेला सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 आहे. त्यामुळे तुम्ही 28 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत कधीही राखी बांधू शकता आणि राहुकाळ संपल्यानंतर म्हणजे दुपारी 12 नंतर तुम्ही राखी बांधू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 राहुकाळ वगळता तुम्ही राखी बांधू शकता. पण ज्यांना अगदी शास्त्रोक्त पद्धतीने राखी बांधायची आहे, अत्यंत शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधायची आहे, तर त्यांनी 28 ऑगस्टला अभिजित मुहूर्त सुद्धा एक आहे. अतिशय चांगला मुहूर्त आहे. सकाळी 12:03 पासून ते दुपारी 12:53 हा अभिजित मुहूर्त आहे. हा 50 मिनिटांचा कालावधी अतिशय शुभ आहे. त्यामुळे या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. आता काही जणांना वाटेल की पौर्णिमा ही सकाळी 9:48 संपणार आहे, त्यामुळे त्यानंतर आपण राखी बांधू शकत नाही का? तर असं अजिबात नाही. पौर्णिमा ही तिथी सूर्याने बघितलेली आहे, त्यामुळे उदय तिथीनुसार याच दिवशी रक्षाबंधन आहे आणि 28 ऑगस्ट हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे. त्यामुळे पौर्णिमा जरी सकाळी संपत असली तरी सुद्धा तुम्ही आपल्या भावाला संध्याकाळपर्यंत राखी कधीही बांधू शकता. कारण बरेच भाऊ सायंकाळी घरी परततात, काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात किंवा काही जण बऱ्याच लांबच्या प्रवासाहून येतात. त्यामुळे जरी संध्याकाळ झाली किंवा काही कामानिमित्त बाहेर गेले असतील, सायंकाळी घरी परत आले असतील, तरी तुम्ही संध्याकाळी पण राखी बांधू शकता. जर तुम्हाला जमणार असेल तर पौर्णिमा संपायच्या आधी पण बांधू शकता. नसेल जमत तर तुम्ही त्या दिवशी कधीही राखी बांधू शकता. कारण 28 ऑगस्टला संपूर्ण दिवस शुभ आहे. त्यामुळे 28 ऑगस्टला तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही भावाला राखी बांधू शकता. त्यामुळे भावा बहिणीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊ ही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. या दिवशी घरामध्ये गोडधोड बनवलं जातं आणि सर्वजण मिळून मिसळून त्याचा आनंद घेतात. अशा प्रकारे रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर भाऊ बहिणीतील बंध दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. हा सण केवळ भाऊ बहिणीतलाच नाही, तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. या सणामुळे सर्वजण एकत्र येतात, एकमेकांच्या गाठी पडतात. तर हा रक्षाबंधनचा सण आपल्याला एक शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ बहिणी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे रक्षण केले पाहिजे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा श्रावण पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनला भद्राची सावली असणार आहे का, कोणत्या वेळेत राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आणि मी सांगितलेल्या मुहूर्तामध्येच तुम्ही तुमच्या भावाला राखी नक्की बांधा. भद्रा काळ आणि राहू काळामध्ये आपल्या भावाला चुकूनही राखी बांधू नका. याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे मी जे शुभ मुहूर्त राखी बांधण्यासाठी सांगितलेले आहेत, त्याच शुभ मुहूर्तावरती राखी बांधा. तसेच तुम्ही 28 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी पूर्ण दिवसामध्ये फक्त राहू काळ जर सोडला तर कोणत्याही वेळेला तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. धन्यवाद.